नमस्कार, वृषालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण गुढीपाडवा विशेष श्रीखंडाचे 4 प्रकार बघतोय। तर त्यासाठी घरी चक्का कसा बनवायचा ते सुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याचबरोबर त्यासाठी लागणारे दही कसं लावायचं, अशा प्रकारे घट्ट दही कसं बनवायचं ह्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे। तुम्ही जर अजून बघितला नसेल तर नक्की बघून घ्या। तर इथे मी एक गाळणी घेतलेली आहे आणि त्यावर आपल्याला अशा प्रकारे पातळ रुमाल पसरवून घ्यायचा आहे आणि त्या रुमालावर आपण तयार केलेले दही घालून घ्यायचे आहे। त्यानंतर रुमालाचे काठ एकत्र करून आपल्याला तो अशा प्रकारे गोळा करून घ्यायचा आहे आणि यातील जे पाणी आहे ते निथळून घ्यायचं आहे। पूर्वीच्या काळी चक्का बनवण्यासाठी दही एका कापडामध्ये बांधून ते एका खुंटीला किंवा कुठेतरी टांगून त्यातील पाणी निथळून जात होतं, परंतु आता ते शक्य नाही। त्यामुळे आपण अशा प्रकारे गाळणीचा सुद्धा वापर करू शकतो। तर जोपर्यंत पाणी निघतंय तोपर्यंत पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे रुमालाला पक्का पिळ देऊन ह्याला गाळणीमध्ये ठेवून द्यायचे आणि त्यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे। हे भांडं आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। तर 4 ते 5 तासांसाठी हे भांडं आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। चक्का बनवण्याची दुसरी पद्धत सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर दह्यातील पूर्ण पाणी निथळून घ्यायचे आहे, त्यानंतर कापडाला पूर्ण पिळ द्यायचा आहे आणि अशा प्रकारे तो गोल करून घ्यायचा आहे। ज्याप्रमाणे आपण पनीर बनवताना पनीर बांधून ठेवतो त्याच प्रकारे आपल्याला कापडामध्ये दही बांधून ठेवायचं आहे आणि त्यावर काहीतरी जड वस्तू ठेवायची आहे। यामुळे यातील पाणी निघून जातं आणि लवकर चक्का तयार होतो आणि हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। तर 4 ते 5 तासानंतर मस्त चक्का बनून तयार होतो। तुम्ही बघू शकतात आता किती छान घट्ट चक्का बनून तयार झालेला आहे। तर आता आपण श्रीखंडाचे प्रकार बघूया। त्यातील पहिला प्रकार बघूया। तर पहिला प्रकार बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी चक्का घेतलेला आहे। तुम्ही कुठल्याही कप किंवा वाटीच्या मापाने हा मोजून घेऊ शकतात। सर्वप्रथम चक्का आपल्याला फेटून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही रवीच्या साहाय्याने किंवा हँड मिक्सीने चक्का फेटून घेऊ शकतात। श्रीखंड बनवताना हँड मिक्सीचा वापर केला तर चक्का अगदी लवकर फेटून येतो, त्याचबरोबर श्रीखंड मस्त क्रीमी आणि सॉफ्ट बनतं। तर मी आज वेलदोडा घालून श्रीखंड बनवणार आहे। तर त्यासाठी मी इथे साखर घेऊन त्यामध्ये वेलदोडे घालून घेतलेले आहेत आणि ते बारीक करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण जेवढा चक्का घेतलेला होता तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे आणि यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। साखर घालून झाल्यानंतर हँड मिक्सीने आपल्याला परत एकदा हे फेटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकतात किती छान क्रीमी टेक्स्चर आलेला आहे श्रीखंडाला। आणि इथे इलायची श्रीखंड बनवून तयार आहे। फुल क्रीम दुधापासून हे श्रीखंड मी बनवलं होतं, त्यामुळे ते अगदी मस्त क्रीमी होतं। तुम्ही बघू शकतात किती छान टेक्स्चर आलेला आहे श्रीखंडाला। तर या गुढीपाडव्याला तुम्ही ही श्रीखंड नक्की बनवून बघा। आवडीप्रमाणे यावर तुम्ही ड्रायफ्रूट्सचे काप घालून घेऊ शकतात। त्याचबरोबर केशरच्या काड्यासुद्धा तुम्ही सजावटीसाठी यामध्ये वापरू शकतात। तसेच रंग येण्यासाठी तुम्ही केशरचं दूधसुद्धा यामध्ये वापरू शकतात। तर श्रीखंडाचा दुसरा प्रकार बघूया। त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये चक्का काढून घेतलेला आहे। चक्का कसा बनवायचा हे मी तुम्हाला आधीच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर चक्का काढून घेतल्यानंतर आपल्याला तो फेटून घ्यायचा आहे। याआधी मी तुम्हाला हँड मिक्सीने फेटून दाखवलेला होता, आता मी साध्या रवीने तुम्हाला हा चक्का फेटून दाखवणार आहे। तर आपल्याला हा चक्का 5 मिनिटासाठी असाच फेटून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकतात इथे चक्का मस्त फेटून झालेला आहे। त्यानंतर यामध्ये जेवढा चक्का आहे त्याच्या निम्मे आपल्याला साखर घ्यायची आहे। तर मी इथे 1 कप चक्का घेतलेला होता, त्यासाठी मी इथे अर्धा कप साखर वापरलेली आहे। श्रीखंड बनवताना जेवढा चक्का असेल तेवढीच साखर आपण घेतली तर श्रीखंड अजिबात आंबट होत नाही, अगदी परफेक्ट होतं। परंतु आज मी आम्रखंड बनवणार आहे आणि आम्रखंड मी हे आंब्याच्या रसापासून न बनवता मँगो पल्पपासून बनवणार आहे, त्यामुळेच मी साखर थोडीशी कमी घेतलेली आहे। तर यामध्ये मी अर्धी वाटी मँगो पल्प घालून घेतलेला आहे आणि आपल्याला हा यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर 1 वाटी चक्क्यासाठी आपल्याला अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी मँगो पल्प घ्यायचा आहे। हे सर्व आपल्याला अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही हे हँड मिक्सीने सुद्धा फेटून घेऊ शकतात। तर यामध्ये मी थोडं थोडं करून अर्धी वाटी मँगो पल्प पूर्ण घालून घेतलेला आहे। तुम्ही एकाच वेळेला सुद्धा घालून हे फेटून घेऊ शकतात। आणि कमीत कमी वेळामध्ये बनून तयार होणारं आम्रखंड आता तयार आहे।
आंब्याचा रस न काढता अगदी पटकन हे आम्रखंड तयार होतं। तर या गुढीपाडव्याला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। तुम्ही बघू शकतात अगदी मस्त क्रीमी टेक्स्चर आलेला आहे आणि मस्त आम्रखंड बनून तयार आहे। सजावटीसाठी तुम्ही यावर ड्रायफ्रुट्सचे काप घालू शकतात। त्याचबरोबर आवडीप्रमाणे आंब्याच्या फोडीसुद्धा यामध्ये कट करून घालू शकतात। तर मस्त क्रीमी आणि सॉफ्ट असं आम्रखंड बनून तयार आहे। त्यानंतर श्रीखंडाचा आपण तिसरा प्रकार बघूया। त्यासाठी मी इथे 1 कप चक्का घेतलेला आहे। हा फुल क्रीम दुधाचा चक्का आहे। तर सर्वप्रथम चक्का आपण फेटून घेऊया। तर मी इथे साध्या रवीने फेटून घेणार आहे। हँड मिक्सीने सुद्धा तुम्ही चक्का फेटून घेऊ शकतात। अगदी मस्त सॉफ्ट होईल तोपर्यंत चक्का आपल्याला फेटून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी पाववाटी साखर घालायची आहे। 1 वाटी चक्क्यासाठी आपल्याला पाववाटी साखर घालायची आहे। त्यानंतर मी इथे पायनॅपल क्रश घालणार आहे। तर आता मी पायनॅपल फ्लेवरचं श्रीखंड बनवणार आहे। त्यासाठी मी यामध्ये अर्धी वाटी पायनॅपल क्रश घातलेला आहे। सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे एकजीव होईल तोपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे। तुम्ही हे हँड मिक्सीने सुद्धा मिक्स करू शकतात। अगदी छान क्रीमी टेक्स्चर येतं। तर इथे मी हे मस्त फेटून घेतलेलं आहे आणि पायनॅपल फ्लेवरचं श्रीखंड बनून तयार आहे। कलरसुद्धा अगदी मस्त आलेला आहे। बनवायला अगदी साधं आणि अगदी पटकन तयार होणारं असं पायनॅपल फ्लेवरचं श्रीखंड बनून तयार आहे। सजावटीसाठी ड्रायफ्रुट्सचे काप टाकू शकतात आणि अजून फ्लेवर येण्यासाठी तुम्ही यामध्ये पायनॅपलचे तुकडेसुद्धा घालू शकतात। यावर मी थोडासा पायनॅपल क्रशसुद्धा टाकून घेणार आहे। तर या गुढीपाडव्याला तुम्ही सुद्धा पायनॅपल फ्लेवरचं श्रीखंड नक्की बनवून बघा। चवीला अगदी छान लागतं। त्यानंतर श्रीखंडाचा चौथा प्रकार बघूया। अगदी आगळा वेगळा प्रकार आहे। त्यासाठी 1 कप चक्का घेतलेला आहे। फुल क्रीम दुधाचा चक्का मी तयार केलेला आहे। हँड मिक्सच्या सहाय्याने मी हा चक्का फेटून घेणार आहे। त्यानंतर जेवढा चक्का आहे तेवढीच आपल्याला इथे साखर घ्यायची आहे। त्याचबरोबर इथे मी यामध्ये अर्धा चमचा मिक्स फ्रूट इसेन्स घालणार आहे। आज आपण मिक्स फ्रूट फ्लेवरचं श्रीखंड बनवतोय। हे श्रीखंड चवीला इतकं छान लागतं की तुम्ही एकदा बनवलं तर अगदी परत परत बनवाल, इतकं हे मस्त होतं। तर साखर मिक्स करून झाल्यानंतर आणि इसेन्स टाकल्यानंतर आपल्याला हे हँड मिक्सीने परत एकदा फेटून घ्यायचं आहे। अगदी मस्त क्रीमी टेक्स्चर येईल तोपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे। आणि तुम्ही बघू शकतात इथे श्रीखंड मस्त फेटून तयार झालेला आहे। मिक्स फ्रूट इसेन्स घातल्यामुळे या श्रीखंडाला खूप छान चव येते। परंतु याची चव अजून वाढवण्यासाठी आपण यामध्ये टूटी फ्रूटी घालणार आहोत। टूटी फ्रूटी घालून आपल्याला हे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। आवडीप्रमाणे तुम्ही टूटी फ्रूटी घालू शकतात, कमी जास्त करू शकतात। आणि हे बघा फक्त 5 मिनिटांमध्ये मिक्स फ्रूट श्रीखंड बनून तयार आहे। सजावटीसाठी वरती मस्त टूटी फ्रूटी घालून घेऊया। लहान मुलांना तर बघूनच खावंसं वाटतं, इतकं हे छान दिसतं। तर आजचे 4ही श्रीखंडाचे प्रकार तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि या गुढीपाडव्याला 4ही श्रीखंडाचे प्रकार नक्की बनवून बघा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा। त्याचबरोबर वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा। परत पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।